आपल्या हक्काची बातमी। तळोदा येथील मेवासी वनविभाग, भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मेवासी वनविभाग कार्यालय परिसरात आंतरराष्ट्रीय जलदिन, वनदिन आणि चिमणी दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा हे होते। यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, प्राध्यापक आरो मगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंतनू सोनवणे, व्ही.आर. गावित, बनपाल गिरधर पावरा, प्राध्यापक एस.बी. गरुड, अशोक सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, चेतन शर्मा, चेतन धनका, रमेश कुमार भाट, राजाराम राणे यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे राकेश जैन, आशिष जैन, गौरव जैन, स्वप्नील जैन, प्रेम जैन, विनीत जैन, हर्ष जैन, महेंद्र सूर्यवंशी व इतर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर शर्मा यांनी जलसंवर्धन ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज असून माणूस दिवसेंदिवस असंवेदनशील होत चालला आहे। आपण आपले कर्तव्य विसरत आहोत असे सांगत सर्वांना पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात शरद सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, प्राध्यापक एस.बी. गरुड, वनपरिक्षेत्र अधिकारी शंतनू सोनवणे, व्ही.आर. गावित व गिरधर पावरा यांनीही मनोगत व्यक्त करत वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि जलसाठा जपण्याचे महत्त्व स्पष्ट केले। अल्पेश जैन यांनी आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त सर्वांना जलाची नासाडी थांबवून जलस्रोतांचे संरक्षण करण्याची सामूहिक शपथ दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कुमार भाट यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सूर्यवंशी यांनी मानले। यावेळी विद्यार्थ्यांना रोपवाटिकेत प्रत्यक्ष रोप तयार करणे, लागवड व संगोपन याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच वृक्षारोपण करून विविध ठिकाणी बर्ड फीडर व पक्ष्यांची घरटी झाडांवर लावण्यात आली। लहान मुलांना घरटे, वॉटर फीडर व बर्ड फीडर वितरित करण्यात आले। या कार्यक्रमाला मेवासी वन विभागाचे कर्मचारी, सहयोग सोशल ग्रुप, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते तसेच वनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।